शिरसाळा या ठिकाणी आपण पाहता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी सर्व शिरसाळवासीकर जमलेले आहेत। या ठिकाणी यांचं ज्या जे पुतळा आहे, जे चौक आहे, या चौकाच्या ठिकाणी एक अतिक्रमण थोडे यांना जाणवत आहे। या ठिकाणी या अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये किंवा जो पुतळ्याचा मीटरचा असतो म्हणजे लांबी रुंदी, या लांबी रुंदीमध्ये कुठंतरी यश कंस्ट्रक्शन नावाच्या कंपनीने कुठंतरी एक कामचुकारपणा यांना या ठिकाणी जाणवला आहे। म्हणून या ठिकाणी आपल्या शिरसाळा नगरीचे दादा आहेत, रामदादा, या ठिकाणी आपण दादांशी बोलूयात। दादा, रामदादा आपल्यासोबत आहेत। दादा, या ठिकाणी आपण जो इथला कामचुकारपणा या यश कंस्ट्रक्शनने केलेला आहे, या कामाची रितसर दखल तुम्ही कार्यकारी अभियंता लातूर या ठिकाणी दिली आहे। याच दखलेला कुठंतरी अजून कुठंतरी पुढल्या मार्गामध्ये चांगल्या पद्धतीने काम हो, पण आपण यानंतर अजून कुठली भूमिका या ठिकाणी घेणार आहात? मुळात अतिक्रमण हा विषय आमचा नाही आहे। मुळात अंदाजपत्रकानुसार काम झालं पाहिजे। मोहा रोडचं 50 मीटर आणि पवनेर रोडचं 50 मीटर त्यावेळेला आंबेडकर चौकाचं जे काही सुशोभीकरण आहे ते झालं पाहिजे। मुळात गुत्तेदारांनी ज्या अंदाजपत्रकात काम केलेलं नाही, ज्या कामामध्ये अनियमितता केलेली आहे आणि या अनियमिततेच्या विरोधात आमचं आंदोलन आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो भ्रष्टाचार झालेला आहे या रोडच्या कामामध्ये, या कामाच्या गुणवत्तेच्या बाबतीमध्ये आमची तक्रार आहे। आणि म्हणून शासनानं जर या संदर्भात तात्काळ दखल घेतली नाही आणि मोहा रोड आणि पुणे रोड याचं 50 मीटर जोपर्यंत काम होणार नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन थांबणार नाही। भविष्यामध्ये येत्या 2 तारखेला या सगळ्या प्रक्रियेच्या विरोधात व्यापक असं समाजाचं आमरण उपोषण करण्यात येईल, याची मात्र सरकारने दखल घ्यावी अशी विनंती। अंदाजपत्रकानुसार जर काम झालं नाही, त्या अंदाजपत्रकानुसार रेट नाही आला कामाला, तर आपलं या माध्यमातून पुढचं कुठलं असं किंवा पूर्ण स्वरूपाचं आंदोलन होईल? निश्चितच जोपर्यंत यश कंस्ट्रक्शनला ब्लॅकलिस्ट करणार नाहीत, कारण संबंधित कामाचा त्यांनी पूर्ण पैसे उचलून घेतलेले आहेत आणि म्हणून काम न करता बिल उचलणे हा बेकायदेशीर गुन्हा आहे। तो शासनाचे पैसे आहेत आणि ते म्हणजेच जनतेचे पैसे आहेत। जनतेच्या पैशाचा काळाबाजार करणारा जो गुत्तेदार आहे, त्या गुत्तेदारावर तात्काळ म्हणजे ब्लॅकलिस्ट झालं पाहिजे, त्याच्या कामाची चौकशी झाली पाहिजे। जोपर्यंत ते होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू। आपण पाहिलं या ठिकाणी दादा होते, रामदादा यांनी या ठिकाणी अंदाजपत्रकाचं जर काम झालं नाही तर आम्ही पुढल्या काळामध्ये आंदोलन तीव्र स्वरूपाचं नक्कीच करू आणि हे कंस्ट्रक्शनला जोपर्यंत ट्रीटमेंट टाकलं जात नाही तोपर्यंत आमचा लढा हा कायम चालूच राहील, असं त्यांनी या ठिकाणी नक्कीच केलं आहे। आपण पाहतात। धन्यवाद।